कठेवरी बोलिया सुंदरच ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी बोलिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची जान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कंटिका शुभमनी विराजित मखर कुंडले दळपती द्रवानी कंटिका शुभमनी विराजित तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची जान तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची जान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तू कमने माझे हेची सर्व सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख
नाम वाचे श्रवणे नाम वाचे श्रवणे कीर्ती ओ नाम वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ते समा पाऊले चित्ते पाऊले चित्ते समान समान पाऊले चित्ते समान काळ सार्थक गेला त्याने काळ सार्थक गेला त्याने पाऊल चित्ते समान पाऊल चित्ते समान पाऊल चित्ते समान काळ सार्थक केला
श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्कं गतिज्योतिगामोदिवक्त्रं खलानीचवादापनुदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवकी सेवक हरि तुमचा लागलो
तुमच्या लागलो निज चरण, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य पट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला पवित्र भूमी श्री क्षेत्र सैनिकांचे गाव सासुर्वे हिरक महोत्सवी वर्षानिमित्तानं भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान वारकरी संप्रदायातील आमच्या सर्वांचे गुरुस्थानी असणारे महात्मे गुरुवर्य हरिभक्तीपरायण संजयजी महाराज वेळुकर, पारायणाचार्य सद्गुरू श्री पुंडलिक महाराज वेळुकर यांचे नातू पूजनीय बाबाजींच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळ सासुर्वे सैनिकांचे गाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अखंड हरिनाम सप्ताह संयोजन समिती समस्त भजनी मंडळ उदार अन्नदाते देणगीदार सर्व सौजन्यदात्यांच्या सहकार्यातनं संपन्न होणारा भक्ती शक्तीची परंपरा जोपासणाऱ्या सासुर्वे गावामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा भव्य कीर्तन महोत्सव महाराष्ट्रातील सर्व नामांकित वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी गुणीजन महाराज मंडळी, त्याचबरोबर विद्वत रत्न कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचे सेवेचा योग आदरणीय पूजनीय श्रद्धेय आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक पूजनीय संजयजी महाराज वेळुकर बाबा दादांच्या आग्रहास्तव सेवेचा आलेला हा योग आहे. दादांचीच परंपरा जपणारे त्यांचे सुपुत्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जिवलग स्नेही कृष्णाजी महाराज यांनी संपर्क केला. अगदी तारीख घेतल्यापासून ते आजपर्यंत इथपर्यंत पोहोचेपर्यंत आणि गाडीपर्यंत सोडीपर्यंत कृष्णा महाराजांची फार मोठी तळमळ आहे. संप्रदायामध्ये कृष्णा महाराजांसारखी लेकरं तयार होणं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाला आपल्या नियोजनाची नजर आणि आपल्या नियोजनाची गरज असते. कृष्णा महाराजांचा स्वभाव अतिशय गोड आहे, सर्वांना सहभागी करून घेणार आहे आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणार आहे. व्यक्तिमत्व हे परिस्थितीनं मोठं नसलं तरी चालेल, पण स्वभावानं श्रीमंतच पाहिजेत माणसं. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य.
कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपल्याला अगोदर आपला स्वभावच मोठा ठेवावा लागतो, तेव्हा आपलं भविष्य उज्ज्वल असतं. विद्वत्ता असून जर स्वभाव नसेल तर ती विद्वत्ता समाज माणसापर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारण. पूजनीय पुंडलिक बाबांचा वारसा पूजनीय दादांनी जपला आणि दादांचा वारसा कृष्णा महाराज जपत आहेत. मी आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो. कृष्णा बाबांना वंदने, दादांना वंदने. तुमच्या सगळ्यांमुळेच मला पूजनीय गुरुवर्य पुंडलिक बाबांचे आज दर्शन झालं की त्यांनी याच व्यासपीठावरती या सासुरे गावामध्ये पारायण केलं असेल, हनुमानजी महाराजांच्या दरबारामध्ये पारायणाची सेवा केली असेल. महाराष्ट्रामध्ये काही मोजकी महात्मे की ज्यांच्या मुखातनं माऊली ज्ञानोबराय बोलतात. पूजनीय गुरुवर्य नित्यस्मरणीय पुंडलिक बाबांची ज्ञानेश्वरीचे पारायण एवढे झालेत की ते सहज बोलायला लागले तरी ओवीतूनच बोलायचे आणि त्यांच्या मुखातनं असं वाटायचं साक्षात माऊली ज्ञानोबरायच बोलत आहेत. ज्यांना माऊलींबरोबर बोलायचं असेल त्यांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, पारायण करावं. ज्यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सोबत बोलायचं असेल, आशीर्वाद पाहिजे असतील तर त्यांनी गाथा पारायण करावं. दररोज 1 तरी अभंग, 2 तरी अभंग घ्यावेत. ही वारकरी संप्रदायाची भव्यता आणि दिव्यता आपल्या गावामध्ये जपणारी सर्व मंडळी आहेत आणि विशेषत्वानं सैनिकांचं गाव आहे. आपल्या गावातील जवळजवळ 300 ते 400 सैनिक आज भारतीय सैन्य दलामध्ये सेवेत आहेत आणि त्याहीपेक्षा सेवा निवृत्त होऊन गावामध्ये आलेली बरीच मंडळी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक गावात जाणं झालं, पण पहिलं गाव आहे माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये की सैनिकांचं गाव असलेलं सासुर हे गाव आहे. पहिलं गाव. आज ही सर्व सैनिकांची सेवा करण्याकरताच योग आलेला आहे. देवदेश धर्मापायी देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावगा कटुनी मराव हेची आम्हाला ठाव जिंकावगा कटुनी मराव हिची आम्हाला ठाव लढुनी मराव मरुनी जगाव हिची आम्हाला ठाव देशापायी सारी विसरू धर्मापायी सारे विसरू माया ममता नाती शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवाकरता देशाकरता धर्माकरता आपल्या परिवाराकरता संत महात्म्यांकरता स्वतःचं जीवन समर्पित करणारी महात्मे आहेत आणि त्यांची सेवा करण्याचा योग येणं ही भाग्यकारक गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठल या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण भीमरावजी महाराज उंची ठाणे बाबांना मी वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य वारकरी भूषण हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज पवारवाडी महाराजांनाही मी वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण स्वररत्न कृष्णाजी महाराज काकडे महाराजांनाही मी वंदन करतो. त्याचबरोबर महाराज तर स्वतः पहिल्यापासूनच आहेत, हरिपाठालाही आहेत, कीर्तनालाही आहेत आणि काकड्याला सुद्धा आहेत.
बाबांनी तर कीर्तन थांबवलेत आपल्या सप्ताहाकरता, आपल्या गावाकरता. गावकऱ्यांचं एवढं प्रेम आहे की संजयजी महाराजांनी पर्व काळातले कीर्तन थांबवलेत आणि आपल्या सासुर्वे गावामध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या समवेत कृष्ण महाराज आहेत, महाराजांना वंदन आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण रणजित महाराज पवार निगडी महाराजांना वंदन करतो. हरिभक्तीपरायण रायबा सरकार कठापूर महाराजांनाही वंदन करतो. वा, आपली खूप खूप ऊर्जा आहेत कीर्तनामध्ये. टाळी वाजवा बाबांकरता. वा, एनर्जेटिक वागणं असावं, त्यातलं हे वागणं आहे. खूप चांगलं आहे. आपणही एनर्जी घेता आणि इतरांनाही एनर्जी देता. चोपदार महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. चोपदार महाराजांची खूप मोठी सेवा आहे, फड परंपरेतील सेवा आहे. महाराजांना वंदन आहे. मृदंग रत्न हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार संगमजी महाराज पवारवाडी महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज पवारवाडी महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. सुंदर साऊंड आहे. साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादा गणराया मंडप साऊंड सर्व्हिस ब्रह्मपुरी अविदादा कोरे त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. आपल्या सप्ताहाला सोशल मीडियावरती चांगलं कव्हरेज देणारं यूट्यूब चॅनलचं युनिट माझा कीर्तनकार. माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलची सर्व माझी जिवलग मंडळींकरता जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहेत माझा कीर्तनकार. आपला हिरक महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कायम यूट्यूबवर बघता येईल. माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपण घरबसल्या ही कीर्तन आपण घरबसल्या ऐकू शकतात. आणि आपला सप्ताह विशेषत्वानं सासुर्वेचा सप्ताह हा यूट्यूबवरती चंद्र आणि सूर्य असेपर्यंत सेव्ह राहील. आणि या आठवणी आहेत या परत परत आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. परंतु आमचे उमेश दादा आहेत, आमचे आकाश दादा आहेत आणि आमचे सिद्धू दादा आहेत. या तिघांच्या परिश्रमातनं आपला सप्ताह सोशल मीडियावरती कायम संग्रहित राहणार आहेत. त्यांनाही मी वंदन करतो. आणि खूप चांगल्या पद्धतीचं कव्हरेज आहेत. मला इंस्टाग्रामवरती आपल्या सप्ताहाची पहिली पत्रिकेचा व्हिडिओ पाहायला मिळाला. इथून पुढे प्रत्येक कीर्तनकारांच्या एंट्रीचा व्हिडिओ पाहायला मिळेल, मधले शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला मिळतील, काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ऐकायला मिळतील. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्या माध्यमातून सासूर हे गाव जगाच्या नकाशावरती या सप्ताहाच्या माध्यमातून सैनिकांचं गाव म्हणून पोहोचवण्याकरता आमचं युनिट कार्यरत आहेत. म्हणून माझा कीर्तनकार या युनिटमधल्या माझ्या सगळ्या जीवलगांना अंतःकरणापासून वंदन करतो. सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला. या अभंगामध्ये माझ्या निळोबा महाराजांनी संत महापुरुषांच्या जीवनामध्ये जी क्रांती घडली त्या क्रांतीचं वर्णन केलेलं आहे. या मृत्यू लोकामध्ये संत महापुरुषांचं जीवन हे विशेष आहे आणि तुमचं माझं जीवन हे सामान्य आहे. तुम्हाला मला इच्छा नसताना जन्माला यावं लागतं हे सामान्यत्व आणि संत महापुरुष जगाच्या कल्याणाचं कार्य डोळ्यासमोर ठेवून अवतरित होतात हे विशेषत्व. आपल्या आयुष्याची आकडेवारी नक्की सांगता येणार नाहीत आणि कधी आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागेल ते सांगता येत नाहीत, सामान्यत्व आहे.
संत महापुरुषांनी आपलं कार्य डोळ्यासमोर ठेवून ते कार्य पूर्ण झाल्याबरोबर या विश्वातून स्वतः देहरूपानं निरोप घेताना आपण पाहतोय. हे विशेषत्व आहे. आपल्याला सांगता येणार नाहीत, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी. पण माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मात्र स्वतःहून देहूकारांना सांगितलं, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, वाड बेड झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आपलं आयुष्य संपून जातं तरी आपली कामं शिल्लक राहतात. संतांनी कार्य पूर्णत्वाला नेलं, आयुष्य शिल्लक राहून दिलं, जगाचा निरोप घेतला. हे विशेषत्व आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठला आणखीन एक विशेषत्व, संतांनी आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षण हा चिंतनात व्यतीत केला. आपल्याला मिळालेलं आयुष्य भजनामध्ये किती वर्ष जात आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर मूळ आयुष्य आणि भजनातलं आयुष्य यात बरीच तफावत आपल्याला पाहायला मिळेल. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी प्रत्येक क्षण हा भजनात व्यतीत केला. त्यामुळे जगद्गुरूंच्या सोबत माणसं बोलतील यात नवल नाही. रस्त्याने चालले तर झाडं पण बोलायचे, वेली पण बोलायच्यात, पशुपक्षी बोलायचे. नुसते बोलत नव्हते तर त्यांच्या बरोबर स्वरात अभंग गायचे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमिते ते मना क्रीडा करी, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाची, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, बेसुरे नाही. स्वरात दोन प्रकार, एक सुस्वरे आणि दुसरं बेसुरे. नुसतं गाणं वेगळं आणि स्वरात गाणं वेगळं. सामान्यत्व आहे, आपलं स्वर जाऊ शकतो, तुमचा असेल माझा असेल, पण जगद्गुरूंच्या सान्निध्यात आलेल्या पशु पक्ष्यांचा स्वरच गेला नाही दादा. पक्षी ही सुस्वरे आळविती. हा, स्वरांमध्ये गाणं विशेषत्व आहेत ना. झाडं बोलायचे, आपल्या बरोबर बोलले झाडं कधी? अहो माणसं बोलती नाही कधी कधी, तर झाडायचं काय घेऊन बसले. काम झाले का माणसं निशंग होते, जवळून गेली तर बोलती नाही, पण काम असल्यावर मात्र पिछा सोडत नाही. जब लगा अपने पल्लों में पैसा सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा. तात्पर्य चिंतनातून हा सगळा साक्षात्कार आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला मिळालेलं आयुष्य जास्तीत जास्त भजनात जावं. माझे गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे. ज्या परंपरेमध्ये माझा जन्म झाला ती योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा. त्या परंपरेतील स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आणि सध्याचे महंत गुरुवर्य श्री गुरु स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला गुरुवर्य बाबा नेहमी सांगत असतात की आपण केलेला प्रपंच आपल्याला पुढे सरकून द्यायचा आहे, पण आपण केलेलं भजन आपल्या आनंदाकरता बरोबर ठेवायचं आहे.
हो तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आपल्याला मिळालेलं आयुष्य मूळ 100 वर्षाचं धरू आपण. 100तले 50 झोपेत गेले. किती राहिले? 50. 50 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. किती राहिले? 30. 30 मधले 20 वर्ष 30 मधले 10 वर्ष लग्न कार्यात गेले. किती राहिले? 20. 20 मधले 5 वर्ष आजारपणात गेले. किती राहिले? 15. 15तले 3 वर्ष कोरोनात गेले. किती राहिले? काय भजनासी उरले ते पाहेगा पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा. काय भजनाचे उरले ते पाहेगा पाहेगा भजनाचे उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानवी देहान शतकनिले ते अर्धरात काय मध्ये बालत्व तिला रोग क्षय काय बदनाची उरले ते पाहेगा. आयुष्य मानवने जगगणले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम आली. आयुष्य कमी येत ना. पहिले तरी मंडळी जगायची 100 पर्यंत. आता 100 पर्यंत जगणं मुश्किल आहे आता. कारण ओर जशा कमी झाल्याने क्रिकेट मधल्या तसं आयुष्यातले ओर कमी केले देवाने. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आस्तिमय प्राण होता, जगायची माणसं. पण देवाने 1,00,000तलं एक शून्य काढून घेतला त्रेतायुगात. किती राहिलं? 10,000 वर्ष. 10,000तलं एक शून्य काढून घेतला द्वापार युगात. किती राहिलं? 1,000 वर्ष. 1,000तलं एक शून्य काढून घेतलं भगवंताने कलियुगामध्ये. किती राहिलं? 100. आता सासुर्वेकरांच्या वतीने विनंती करतो मी देवाला. 1,00,000तला शून्य निघाला आमची हरकत नाही बा. पण आता एवढा 100तला शून्य जीव लावून ठेवा बा देवाला सांगू आपण. जर कधी 100तला शून्य निघाला तर किती राहतील खाली? 10 वर्ष. काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून संतांनी आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षण हा चिंतनात व्यतीत केला आणि त्या चिंतनाद्वारे त्या साधनेद्वारे त्यांना जो चमत्कार या जगताला देता आला तो चमत्कार म्हणजे स्वतःच्या इच्छेनं कार्याची पूर्णत्वाची या जगताच्या समोर त्यांनी पावती दिली. स्वतःच्या मर्जीनं कार्य पूर्ण केलं. शांती ब्रह्मश्री नाथबाबांचं काल समाधी उत्सव झाला. नाथबाबांचा जलसमाधी उत्सव षष्टी महोत्सव, ज्याला नाथ षष्टी म्हणतात. नाथबाबांनी आपलं कार्य पूर्ण केलं. वारकरी संप्रदायातील प्रज्ञावंत संत ज्यांना 3 उपाध्या दिल्या गेल्या, नाथबाबांसारखे संत नाही 1, नाथबाबांसारखे शांत नाही 2, नाथबाबांसारखे श्रीमंत नाही 3 उपाध्या. आणि सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, माझे निळोबाराय चिंतन करतात. या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये शांती ढळू न देणारे व्यक्तिमत्व आणि श्रद्धेनं सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व शांती ब्रह्मश्री नाथबाबा की ज्यांच्या घरी विश्वाच्या मालकानं यावं आणि सेवा करावी. नाथबाबांनी आपलं कार्य पूर्णत्वाला नेत असताना पैठण क्षेत्रामध्ये घरोघर जाऊन सांगितलं, उद्या सकाळी माझा अंत्यविधी आहे, अंत्यविधीला या. मला सांगा, आपण आमंत्रण देतो शुभ कार्याचे, लग्नाला या, साखरपुड्याला या, वाढदिवसाला या, हातपाय धुवायला या, बरोबर आहेत की नाही? हे आमंत्रण शुभ कार्याचे. पण अंत्यविधीचं आमंत्रण आजपर्यंत दिलं का कोणी? उद्या माझा अंत्यविधी या, उद्या माझा माणसं म्हणायची खरंच का काय? मग नाश्ता पाणी करून या, महाराज मंडळी भरपूर राहतील, श्रद्धांजलीला वेळ लागेल या. अहो आले. आणि नाथबाबांनी अंत्यविधीची सगळी तयारी स्वतः करून ठेवली. तिरडी बनवली, शिकळी बनवली, पुन्हा गोवरीमध्ये आहार तयार केला, त्याच्यावर पातेलं ठेवलं, त्याच्यात तांदूळ टाकले शिजण्याकरता, त्या गोवरीचा आहार करून दिला शिकळीमध्ये. नाथबाबांनी देह ठेवला.
पैठण हादरलं, शांतीचा सागर बुडाला. नाथबाबांची अंत्ययात्रा निघाली. हे वारकरी मंडळी रडत होते. नाथबाबांना खांदेकरांनी उचललं. चौघ खांदेकर चर्चा सुरू झाली. हा नाथ आपल्या नेहमी विरोधात राहिला. जगाकरता भरपूर केलं याने, जगाला केला खांदा द्यायला, चालला तर शेवटी आपल्याच खांद्यावर. हे वाक्य नाथबाबांनी ऐकलं. नाथबाबा तिरडीवरून ताड दिशी उठून बसले. पंत मला खाली ठेवा. मला सांगा, नाथबाबा उठून बसले, माणसं थांबले असतील का? आता इतिहास आहे का बरं का? आता ही दंतकथाने घडलेला प्रसंग आहे. दुसऱ्यांदा नाथबाबांनी देह ठेवला. सगळी तयारी स्वतः. निघाली अंत्ययात्रा. भावकीतल्या मंडळींनी काळजी घेतली. कोणी बोलू नका, काही बोललं तर बाबा उठून बसतात. पिन ऑफ सायलेन्स. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता. माता बहिणीने सांगितलं, रडायचं असेल तर लांब जाऊन रडा, पुन्हा यांना आवडलं काही एखादी ओवी तर पुन्हा उठून बसतील. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता. निघाली अंत्ययात्रा. गावच्या मध्यावर आली. मध्यभागी वेशीजवळ एक घर होतं. त्या वेशीजवळच्या घरातली ताई सासरला निघाली. मायली की ओट्यावर आल्या. अंत्ययात्रा आडवी गेली. मुलीची आई म्हणे, कोण गेलं का आज? म्हणे, नाथबाबा. काय नाथबाबाला उद्या नाही मारायला सुचलं? माय लेकराला अपशकून झाला ना. नाथबाबांनी ती वाक्य ऐकलं, पुन्हा उठून बसले. ताई, तुमच्या मुलीला वाटी लाव, मी उद्या जाईल. मला सांगा, इतकं सोपं आहे पा. आपल्यासारख्याला आहे का शक्य? विशेषत्व ऐका आणि सामान्यत्व ऐका. अखेर नाथबाबा हे कोणाच्याही खांद्यावर न जाता स्वतः पायी जातात आणि माझ्या गंगा गोदावरी मातेच्या तीर्थामध्ये स्वतःचं जीवन समर्पित करतात. स्वतःच्या मर्जीनं. हा सगळा इतिहास, ही क्रांती, ही जन्म मृत्यूचं स्वातंत्र्य कोणत्या साधनेद्वारा प्राप्त झालं, त्या साधनेचं वर्णन अभंगाचं पहिलं. नाम वाचे श्रवणे कीर्ती, नाम वाचे श्रवणे नाम वाचे
वाचे, जोरात टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. नाम वाचे, श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. टाळी म्हणजे कीर्तनातले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. बऱ्याच जणांचे नेरे दाबून होईल राहते. आणि इथं आलं का ती बसतानाच सांगते, जाताना मला उठव बरं का. धर्ममंडपाचं वैशिष्ट्य आहे, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाची. घरी जो झोपू शकत नाही लवकर, त्याला इथं आल्यावर 2 मिनिटात डुलकी लागते. आणि डुलकी आहे ना, हे समाधानी झाल्याचे निदर्शक आहे. घरी अनेक समस्या असतात, रातभर करवटे बदलते रहोगे लेकिन सोओगे नाही. पण इथं आलं ना, इथं भगवंताचा दरबार आहे दादा. भजनाची ताकद आहे, वृत्ती अंतर्मुख होते. म्हणून नाम वाचे, श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. 3 साधना आहे. 1 नाम वाचे, 2 श्रवण कीर्ती. कानानं भगवंताची कीर्ती ऐका, भजन ऐका, पारायण ऐका, काकड आरती ऐका. भगवंताचं जिथं गुणांवाद वर्णन केले जात असतील ते ऐका फक्त. आणि पाऊले चित्ती समान. पाऊले म्हणजे भगवंताचं स्वरूपाकरता पाऊले हा शब्द वापरला जातो. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. भगवंताचं जे स्वरूप आहे ते पंढरपूरचं स्वरूप डोळ्यासमोर आठवायचं आणि वाणीनं भगवंताचं भजन करायचं. त्याला म्हणतात पाऊले चित्ती समान. विठ्ठल भगवंताचं नामस्मरण आपल्याकडनं घडावं याकरता 2 गोष्टी कारणीभूत आहेत. 1 पूर्वजन्मीचं सुकृत आणि 2 भजनाची सवय, संस्कार. विठ्ठल विठ्ठल. या सासुर्वे गावामध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये यावं, हिरक महोत्सवी वर्ष आहेत. या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी कीर्तनाला यावं ही आपली इच्छा नाही, तर माझ्या हनुमानजी महाराजांची इच्छा आहे. त्यांनी आपल्याला सेवेकरता नियुक्त केलंय, त्याबद्दल आपण स्वतःला धन्य म्हटलं पाहिजे, भाग्यवान आहोत. आजच्या भोजन प्रसादाची व्यवस्था ज्या परिवाराकडे माझी झाली ते दादा बसलेले तिथं. काय नाव आहे? मोरे साहेब. टाळी वाजवा त्यांच्याकरता. दररोजची महाराज मंडळींची भोजन प्रसादाची व्यवस्था त्यांच्याकडे आहे. आम्ही जवळजवळ 1 तास कृष्णदादांनी आम्ही गप्पा मारल्या. गप्पा संप्रदाय सोडून दुसऱ्या कोणत्याच नव्हत्या, देवाविषयी गप्पा होत्या. की आपल्याकडनं जी सेवा करून घेतात ती सेवा आपण करत नाहीत, तर आपली नियुक्ती केली जाते. हे भाग्य आपलं. तुम्ही आपण करणारे कोणी काहीच नाही. मी सासुर्वे गावात आलो असं मी म्हणू शकत नाहीत. मला हनुमानजी महाराज इथपर्यंत घेऊन आलेत. दादांचा आणि माझा पहिलाच परिचय. फोनवर बोलणं झालं, पण प्रत्यक्षात आम्ही पहिल्यांदा भेटतो. पण हनुमानजी महाराजांच्या कृपेनं सासुर्वेकरांना बुद्धी झाली आहे. पूजनीय बाबाजींच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. म्हणून मीच एक करता म्हणून आहे. भगवान परमात्म्याची कृपा आहे आणि आपण त्याच्या सत्तेत सेवा करणारी माणसं. तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याच्या इच्छे. विठ्ठल पूर्वजन्मीचं सुकृत आहे म्हणून धर्ममंडपात आलो, भजन करतोय. अनंत जन्मी सुकृत बनरी, अनंत जन्मीचे सुकृत बनरी.
जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पलटा होय. हरिमुखी गाता हर बली जिंता त्याने मागुता जन्म घेणे. आणखीन एक प्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्व सुकृते आणि 2 संस्कार. वाडवडिलांनी भजनाचे जे संस्कार आम्हाला दिलेत ना ते जपलं की भजन सहज साध्य होतं. नाम वाचे श्रवण कीर्ती. भगवंताचं भजन ऐका. पाऊले चित्ती समान. भगवंताचं भजन करणाऱ्या महात्म्यांच्या जीवनामध्ये, साधनेमध्ये असणाऱ्या महात्म्यांच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडतो याकरता एक गोड दृष्टांत ऐका. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरच्या इतिहासामध्ये एक घडलेला सत्य प्रसंग. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव. त्या गावामध्ये श्यामा नावाची गणिका राहत होते. उपेक्षित जीवन आहेत आणि या भगिनीला एक मुलगी झाली. सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावर. 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावात यायला लागली. गावकऱ्यांनी विचारलं, बाळ काय नाव तुझं? लेकरांना नाव सांगितलं, माझं नाव कान्होपात्रा. आईचं नाव श्यामा. वडिलांचं नाव माहीत नव्हतं. कोण वडील आहेत माहीत नाही. उपेक्षित जीवन आहे. आपल्यासारखी मंडळी भेटली तर विचारायचं, बाबा माझे वडील कोण येतो? आई माझे वडील कोण येतो? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल मला? गावातील एका ज्येष्ठ विभूतीने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत, तिथं जा. माऊलींकडे आल्या. माऊलींना विचारलं, माऊली माझे वडील कोण येतो? माऊली म्हणे, जे वडील तुम्हाला रस्त्यावर ठेवून निघून गेले त्या वडिलांचं नाव ऐकून तुम्ही काय करणार आहात? आजही ते तुम्हाला स्वीकारणार नाहीयेत. काय नाव ऐकताय त्या वडिलांचं जे वडील तुम्हाला स्वीकारत नाही? कान्होपात्रा माता म्हणे, मला वडील नाहीयेत का मग? माऊली म्हणे, तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत, पंढरपूरला आहेत. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पात. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. उभारुनी भुजा. उभारुनी भुजा. वाट पाही. वाट पाहे. वाट पाहे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. कान्होपात्रा माता माऊलींच्या समोर आल्या. माऊलींनी सांगितलं, पंढरपूरला जा. विश्वास ठेवला. खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. कान्होपात्रा माता पंढरपुरात आल्या. चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा, वारीमध्ये दर्शना करता उभ्या राहिला. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्र दिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. कान्होपात्रा मातेच्या कानावरती खबर आली. एक वारकरी पळत आला. हे बाळ काय नाव तुझं? कान्होपात्रा. तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाहचं सैन्य आलंय. तुला जावं लागेल. पट्टराणी करून घेणार आहेत. जावं लागेल तुला. कान्होपात्रा माता विचार करतायत, मला कुठं जायचं नाही. माझी आई इथं आहे पंढरपुरात. माझी आई आहेत. माझे वडील इथं आहेत. माझं सर्वस्व इथं आहे. कान्होपात्रा माता मंदिरात आल्या. भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलं. सासुर्वेकर मंडळी, आपणही 2 मिनिटं माझ्या संत श्रेष्ठ कान्होपात्रा मातेच्या सोबत पंढरपुरात चला.
2 मिनिटं डोळ्यासमोर भगवान पांडुरंग परमात्म्याचं सुंदर स्वरूप आणा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी कळा लोपलिया. माझ्या संत श्रेष्ठ कानोपात्रा माता महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलं आणि प्रश्न विचारला, प्रभू या जगावर सत्ता तुमची आहे, मला सैन्य शोधतंय, पट्टराणी करून घेणार आहेत, मला कुठेही जायचं नाही, माझं रक्षण तुम्ही करा, माझी आई तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात. मंदिरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात भजन सुरू होतं. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली, नेत्राश्रूंनी अभिषेक घातला आणि कानोपात्रा माता महाराज भगवान पांडुरंग परमात्म्यांना आर्ततेनं आवाज देतात. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान जीव हरिनाम देहा झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला. पांडुरंग टाळ मृदंगाचं गाण जीव हरिनाम देहा झाला वृंदावन. सख गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 विठ्ठला. पंढरपूरमध्ये एक चमत्कार घडला दादा, ऐका. नामस्मरणाची क्रांती, नामस्मरणाचा इतिहास, नामस्मरणाची फलश्रुती. कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली, भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण पंढरपूरला जातो, पहिले दर्शन भगवान पांडुरंग परमात्म्यांचं घेतो का माझ्या संत श्रेष्ठ कानोपात्रा माता महाराजांचं घेतो? बरोबर आहेत की नाही? पहिलं दर्शन कोणाचं? संत श्रेष्ठ कान्होपात्रा माता महाराजांचं. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. आर्ततेनं देवाला आवाज दिला, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. भगवंताचं दर्शन, भगवंताचं भजन हीच महत्वाचं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा यावत जीवाला उद्धाराचा मंत्र देतात. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशयाः. अंतकाळी जो भजन करेल तो माझ्या स्वरूपाला पोहोचेल. मग सोपा मार्ग आहे. एक जण म्हणे महाराज शॉर्टकट झाला, आयुष्यभर चांगलं वागायचं नाही, फक्त मरताना राम 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 म्हणायचं आणि मिळाला मोक्ष. पा तुम्ही एवढंच म्हणताना अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही.
अंतकाळी भजन घडण्याकरता आयुष्यभर भजनच करावं लागतं, कारण डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव असतं. विठ्ठल संत महापुरुषांच्या जीवन कार्यामध्ये, जीवन चरित्रामध्ये नामस्मरणाचा परिपाक पाहायला मिळतो. नामस्मरण आपल्या वाणीनं घडावं. ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने दोन गोष्टी सांभाळाव्यात. एक, जिभेवर माधुर्य, आणि दोन, मेंदूत शीतलता. जिभेवर साखरेचा खडा आणि मेंदूत बर्फाचा खडा. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. जिभेवर माधुर्य असावं. माणसं जोडली जातात, परत परत संधी मिळत नाही. परत जरी सातारा जिल्ह्यात जन्म घ्यायचा ठरला तर कोणाचं वशिला लावा लागन? मग हाय की एखादा पट्ट्या का तो परत येणार आहे बा, राहिलेलं काम पुरं करायला येणार आहे बा. हा, परत नाही. नरदेहा दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देहा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, देहा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जागता जगदेव राखाताई भाव, जागता जगदेव राखाताई भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजा वाचकर, अवघा क्षेत्रपाळ पूजा वाचणार. पूजापत्र काही फळ पुष्प तोय, पूजापत्र काही फल पुष्प होय. जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी 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 जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी 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 जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. अहम वाजा सोहम वाजा, अहम वाजा सोहम वाजा, प्रेम नगरा वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाजा अहो या, अहम वाजा अहो या, अहम वाजा अहो या, अहम वाजा, अहो या. प्रेम नगरा वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. परत भजन नाही, परत वासुदेव नाही, परत जोगी नाही, परत काकडा नाही.
परत नाही. एवढं करून जे फ्रेश झाले नसतील तर मग 3-11 नंतर आराम करावं आता मस्त. भजनात आनंद आहे. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एक दिवस कीर्तन आटोपलं घरी येत होते. घरी येताना रात्री 1 वाजून गेलेला. रस्त्यात एक गाव लागलं त्यांना, टाळगाव चिखली. आणि त्या गावामध्ये 4 जण चोर बसलेले. त्यांचं काम काय सुरू नाही झालं अजून. या चौघांचं वाट पाहत होते. कोणी गिराईक येतं का, कोणी गिराईक. बरं, बाबांचं असं होतं, जगद्गुरूंचं कीर्तनातलं जय विठ्ठल झालं ना की भजनाचं रामकृष्ण हरी लगेच सुरू. भजनाचा आवाज आला बाबांच्या आणि चौघ सावध झाली. सावध वारे. त्यांनी महाराजांना अडवलं ना. थांबा. त्याच्यातले एक म्हणे, कोण आहे तुम्ही? बाबांनी नाव सांगितलं. कुठून आले? कीर्तनहून आलो. काय करता तुम्ही? कीर्तन, भजन, प्रवचन. दुसरा म्हणे, कीर्तनकारी रे. कीर्तन करून आली का बाबा? आणि हा. अरे मग सोडूच नका बाबा. तुमच्याकडे काही धन वगैरे आहे? हो आहे ना. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. गोड लागे, गोड लागे गाता गीती. विठ्ठल हा चिती. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. ते चौघातले एक म्हणे, बाबा वारकरी भजनी जाऊ द्यायचा का नका नादीला होते त्यांच्या रस्त्याने जाईन, आपण आपल्या रस्त्याने येऊ. दुसरा म्हणे, नाही नाही बाबा शरीरानं बरे ना, आपल्या बरोबर घ्या म्हणे. अहो घेतलं बरोबर बाबांना. श्रीमंत सावकाराचं घर पाहिलं. 2 मजली माडी. वरच्या मजल्यावर मालक राहतात. हे 4 जण खाली थांबले. महाराजांना वरती पाठवलं. बुवा जड जड वस्तू फेका. आता बाबाच्या दृष्टीनं काय जड? आकाशदादा कोपऱ्यात एक लाकडाचा वंडका पडलेला होता. तो महाराजांनी उचलला आणि असं गॅलरीत आणला. गॅलरीत असं ताकदीनं वर उचलला. वरून उचल. पाटा वरवंटा, पाटा वरवंटा. बरोबर आहे. इकडं काय 17 जिल्ह्यात बरोबर. पाटा वरवंटा जाते, दगड गोटे, जड जड वस्तूच फेकायच्या म्हटलं. सगळ्या आल्या ना खाली. दुसरं म्हणे, बाबा अहो हलक्या वस्तू पहा, पिवळं पांढरं काही संकट का. आता धान्य निसायचं सूप होतं. सूपच ना, धान्य निसायला. त्याला कलर होता पिवळा. आणि ते सूप टाकलं बाबांनी खाली. केर भरला तो टाकला, केर सोनी टाकली. चौघवणी बाबाला काय कळना बा. आता खोर आवाज द्यायचा. पाठ झाली ना. पाठ हा शब्द गेला बाबांच्या कानावर. आणि माझ्या जगद्गुरूंचा नियमाचा काकडा तिथंच सुरू झाला. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माहुली. दीन जनाची सावली, ही दावोनी स्मरताची. पंढरपुरी जे मातटी, पंढरपुरी जे मातटी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा या जन्माचा. धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना. योगी या दुर्लभ तो ना देखीला साजनी. योगी या दुर्लभ
देखील देखील देवाचा देव देखील देखील देवाचा देव आता कोठे जावे मन तुमचे चरण देख दिया गातो वसुदेव मी ऐका चित्त ठाईच घेऊन भावे एका डोळे झाकून रथ करू नका काळ करीत बैसवाचे लेखा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा मुका झालो वाचाले बहिरा झालो या जगी नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गरबी बहिरा झालो त्या गुणी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी जगजोगी जगजोगी राग बोलती राग बोलती बस मला तर सावकाराला जाग आली ना मला आता गवळण राहील गवळण आणि मग ते जाग आलीच सावकाराला पहा बर का आता ते घर मालकानं उठून पाहिलं ते म्हणे बाबा तुम्ही काकड्याला येणार होते मला सांगायचं ना मी ते गणराया साऊंड सिस्टीम बोलवली असती ना बाबा म्हणे तसं मी एकटा नाही आलो माझी दिंडी ना बरोबर मग कुठे आहे दिंडी आता हे चौघ आहे ना तुमच्या लक्षात हे चौघ खाली उभे होते हे नुसते चौघ नाही गाव जमा झालं मोरे दादा नुसतं गाव नाही तर पंचकृषीतले सगळे वारकरी आले कारण तो काकडा सामान्य नव्हता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मुखातला सिद्धीला पोहोचलेला काकडा आपण आता काकडा म्हटलो 2 मिनिटं तरी आपल्याला इतका आनंद मिळाला माझ्या जगद्गुरूंच्या स्वरांमध्ये काकड्याचा किती आनंद असेल पिकली हे वाचा राम नामे हे चौघ तिथं उभे आणि घरमालक म्हणे बोलवा दिंडीला वरती आता बाबांनी आवाज दिला चला भाऊ चला वर या हे चौघ गेले भाऊ वर आता ते एक जण दुसऱ्याला म्हणे तुला म्हटलं होतं हे वारकरी यांच्या नादी नका लागू गेले वरती घरमालक म्हणे काय सन्मान करू बोला महाराज म्हणे काकडा झाला का भूक लागते दणकून 2-2.5 तास काकडा झाला ना चांगला नॉनस्टॉप भूकच लागली पाहिजे घरी जाऊन जेवलाच पाहिजे माणूस भोजन प्रसादाची व्यवस्था करा आता घरमालकाच्या घरच्या गृहिणी माता बहिणी होत्या ते म्हणे जगद्गुरूंसारखा महात्मा स्वतःहून दारात आलेत परत येतील न येतील योग येईल तेव्हा येईल पण आज मात्र योग चांगला आहे मस्त स्वयंपाकाची तयारी चालू झाली रस्स्याच्या 3 भाज्या झाल्या मटकीची बटाट्याची वांग्याची कोरड्या 3 झाल्या मेथीची भेंडीची शेपूची चटण्या 3 प्रकार झाले हिरव्या मिरचीचा ठेचा आवरीची चटणी जवसाची चटणी भजे 3 प्रकार झाले कांद्याचे बटाट्याचे घोसळ्याचे पापडात 2 प्रकार झाले तळलेले वेगळे भाजलेले वेगळे 168 रुपये आंबे मोरचा तांदूळ आणला त्याच्यावर शिजलेल्या डाळीचे 2-4 दाणे टाकले गावरान तुपाची धार लिंबू मीठ मिरची गाजर काकडी लोणचं बीट बस का मला 11:15 प्रॉब्लेम यायला लागला तर एवढे पदार्थ तयार झालेत ऐका आता चमत्कार काळ सार्थक केला त्यांनी करता ऐका हे 4 जण बसताना विकार होते अंतःकरणामध्ये वाईट विचार होते अंतःकरणामध्ये पण जगद्गुरूंसारख्या महात्म्याच्या सानिध्यात बसले नुसता स्पर्श झाला संगत लाभली संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय बसताना चोर म्हणून बसले पण ज्यावेळी भोजन प्रसाद घेतला ना
त्यावेळी भोजन प्रसाद झाल्यावर एक जण दुसऱ्याला म्हणे तुझ्या अंतःकरणात काही बदल झाले आणि वाटतो का रे? ते म्हणे बदल नाही, मला हे बाबाला सोडायचंच नाही म्हणे, आता मला बाबांच्या बरोबरच राहायचंय. नुसतं एकच वारकरी नाही तर चौघ नुसते वारकरी नाही झाले तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बरोबर जे 14 टाळकरी शेवटपर्यंत राहिले ना, त्यातले हे 4 जण माझ्या जगद्गुरूंच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत थांबलेत. आकाशाचा परिणाम, चिंतनाचा परिणाम, अभंगाचं काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला सार्थक गेला धन्नी धरिला मनी विठ्ठल. अंतःकरणपूर्वक भगवंताचं भजन करणाऱ्या महात्म्यांच्या जीवनामध्ये
त्याच सेवेचा समारंभ होतो. फक्त दंभ विरहित सेवा असते. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. दंभ विरहित भजन करणारा एक महात्मा आहे की ज्यांना स्वरूप नावाची सिद्धी प्राप्त झाली आणि नित्य नूतन समाधीची अनुभूती आली. महाभारती युद्धामध्ये कुरुक्षेत्रावर एक योद्धा युद्धाच्या अगोदरच येऊन बसले. त्यांचं नाव होतं बर्बरिक. बर्बरिक तपस्वी होते. पांडव वनवासामध्ये असताना भीमदादांचा विवाह झाला हिडिंबा मातेबरोबर. त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. घटोत्कचांचा विवाह झाला, त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. बर्बरिकांनी भगवान भोलेबाबांची तपश्चर्या केली. त्यांना भगवान भोलेबाबांनी वरदान दिलं 3 बाणांचं. पहिल्या बाण ज्यांच्यावर रोखला ते स्थिर होणार, दुसरा बाण शत्रूला नष्ट करणार, तिसरा बाण ज्यांच्यावर रोखला ते नष्ट होणार. पण आईने शब्द घेतला, हे वरदान फक्त आणि फक्त जी मंडळी दुःखात आहे, संकटात आहे, अडचणीत आहे, ज्यांनी आतापर्यंत कधी आनंदच पाहिला नाही, त्यांच्या बाजूने तू उभं राहायचं, त्यांच्या बाजूने हे वरदान वापरायचं. हरे के सहारे. महाभारती युद्धामध्ये बर्बरिक येऊन बसले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आदल्या दिवशी येऊन पाहिलं की हे महात्मे जर युद्धात सहभागी झाले तर युद्धात विस्कळीतपणा येईल. कारण एखादा दिवस कौरव हारायला लागतील, हे तिकडून जातील, हरे के सहारे. दुसऱ्या दिवशी पांडव हारायला लागतील, हे पुन्हा पांडवांच्या बाजूने जातील, हरे के सहारे. किंवा 3च बाणात युद्धही संपवतील. ताकद आहे महात्म्यात. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला आणि भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देहि. बर्बरिकांनी ओळखलं हे ब्राह्मण गुरुजी नाही, ह्या जगाचा मालक आहे. भिक्षा काय देऊ बोला गुरुजी. ब्राह्मण गुरुजी म्हणे मला तुमचं शीर दान द्या. शीर. बर्बरिक म्हणे देतो, पण मला युद्ध पाहायचंय, या अटीवर मी शीरदान देतो. संगम महाराज तलवार हातात घेतली. बर्बरिकांनी स्वतःचं शीर तोडलं, दान म्हणून ठेवून दिलं. युद्ध संपलं. गणेश महाराज पांडवांचा विजय झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण करून पुन्हा एकदा बर्बरिकांकडे आले भीमराव महाराज. बर्बरिकांनी पाहिलं हे ब्राह्मण गुरुजी नाहीये, जगाचा मालक आहे, जे दान मागायला आले तेच आहे. ब्राह्मण गुरुजीने हात जोडले, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. बर्बरिक म्हणतात प्रभू तुम्ही ब्राह्मण गुरुजी नाहीये, तुम्ही जगाचे मालक आहे. मी तुम्हाला पहिल्याच भेटीत ओळखलेलं आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू यावेत, तुम्ही आमच्या समोर हात जोडावेत, हे तुमच्या कर्तृत्वाला शोभत नाही. तुम्ही जगाचे मालक आहे. त्यावेळी ब्राह्मण गुरुजी म्हणतात अनेक दान देणारे पाहिले, पण तुमच्यासारखा सर्वश्रेष्ठ दानी कोणी मी पाहिलं नाही. एका सेकंदात तुम्ही मला शीर दान दिलं. त्यावेळी बर्बरिकांचं वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. संपलं कीर्तन आपलं. बर्बरिक म्हणतात प्रभू सगळं जग तुमच्याकडे अपेक्षेनं पाहतंय. जग ज्यांच्या समोर हात जोडून उभय, जग ज्यांच्या समोर याचना करतय, तो परमात्मा माझ्या समोर दान मागायला आला. माझ्या जन्माचं सार्थक झालं, मी तुम्हाला दान दिलं, माझा जन्म सफल झाला. त्याच दिवशी तुम्हाला दान दिलं प्रभू. त्यावेळी ब्राह्मण गुरुजी अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा बर्बरिकांना म्हणतात आजपासून तुम्हाला बर्बरिक नावानं कोणीच ओळखणार नाही. आजपासून तुमचं नाव बदललेलं असेल. मी माझं स्वतःचं नाव तुम्हाला देतो श्याम. आणि ज्या गावात चमत्कार घडला ते राजस्थान मधलं खाटू हे गाव आहे. हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ श्याम आजा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. ओ तीनों बाण के धारी
तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम भी न कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा राहों में बाबा, बाबा भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना। कृष्ण को जिसने दान दिया, उस दानी के आगे हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे। कृष्ण को जिसने दान दिया, उस दानी के आगे हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे। छोटू की विपदा को बाबा, बाबा छोटू की विपदा को बाबा, आग लगाओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। वाह! तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, आओ ना। परमात्म्याची शरणागतीमुळे त्यांना 2 सिद्धी प्राप्त झाल्या. निळा मनी स्वरूप सिद्धी, नित्य समाधी किंवा तेची समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला मायबाप, ताळी वाजवा सर्वांनी. माऊलींचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. संत श्रेष्ठ निळोबा महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा. स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसराला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेचा योग आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय पूजनीय श्रद्धेय वारकरी संप्रदायाचं वैभव आमच्या गुरुस्थानी असणारे गुरुवर्य पूजनीय संजयजी महाराज वेळुकर बाबा, दादांच्या आज्ञेनं सेवेचा योग आला. हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराजांच्याही भेट झाली, परिचय झाला. भीमराव दादांचा परिचय झाला. ही सगळी संत मंडळींचा परिचय झाला. गणेशजी महाराज आहेत, संगमजी महाराज आहेत, सरकार आहेत, चोपदार महाराज आहेत, विनेकरी महाराज आहेत. सगळ्यांचा परिचय झाला. सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार मानतो, सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो.